नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधानांच्या जर्मनी दौऱ्यात आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यावर भर. कोल्हापूरकरांना 31 मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती, तर मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांबाबत ऑगस्टमध्ये निर्णय. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाची आज देशभरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम. सरकारी धोरणांची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी जनतेत जागरूकता महत्वाची. माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा. अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम लढत. कांस्य पदकासाठी भारताची कोरियाशी झुंज. आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा, तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा. नमस्कार आणि आता बातम्या विस्ताराने. फ्रान्सच्या यशस्वी दौऱ्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसहून जर्मनीकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीत भारत आणि जर्मनी दरम्यान आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आज हॅनोव्हर इथल्या औद्योगिक जत्रेत भारताचा भागीदार देश म्हणून सहभागाचं उद्घाटन करणार आहेत. जगातल्या या सर्वात मोठ्या औद्योगिक जत्रेत भारतातील सुमारे 400 कंपन्या सहभागी होत असून विविध कंपन्यांचे 100 ते 120 कार्यकारी संचालकही या जत्रेत सहभागी होत आहेत. पंतप्रधानांच्या जर्मन भेटीत रेल्वे, संरक्षण, विमा या क्षेत्रात जर्मन उद्योजकांच्या संभाव्य गुंतवणुकीवर भर दिला जाणार आहे. त्याआधी काल फ्रान्समधील भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी जागतिक शांततेसाठी भारत सदैव कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणं हा भारताचा हक्कच असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारतानं फ्रान्सबरोबर 20 करार केले आहेत. पंतप्रधान आज जर्मनीत दाखल होत आहेत. आर्थिकदृष्ट्या या दौऱ्याचं काय महत्त्व आहे याबाबत अर्थतज्ञ राघव नरसाळे यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं. माननीय श्री नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स आणि जर्मनी आणि इतर काही राष्ट्रांच्या दौऱ्यावरती आहेत. भारतासाठी मेक इन इंडियाची कॅम्पेन त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टिकोनातनं हे दोन्हीही दौरे फ्रान्स आणि जर्मनी हे अत्यंत महत्वाचे आहेत. सर्वात मुख्य म्हणजे फ्रान्सच्या दौऱ्यामध्ये एअरबस बरोबर झालेली बोलणी असतील किंवा अरिवा बरोबर झालेली बोलणी असतील, या बोलण्यातनं भारताची ऊर्जा, भारताला म्हणजे भारतीय उद्योजकतेला आणि उद्योजकांना लागणारी ऊर्जा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मेक इन इंडिया कॅम्पेनसाठी जे आपल्याला आश्वस्त करणारं एक कॅपिटल लागणार आहे, तर त्या कॅपिटल संदर्भातली सुद्धा काही बोलणी माननीय पंतप्रधान करतायत, ही निश्चितच एक स्वागतार्ह बाब आहे. पुढचा जो त्याचा दौरा आहे जर्मनीचा, तिथे त्यांनी मात्र काही गोष्टी निश्चितच करण्याची आवश्यकता आहे. आज जर आपण बघितलं तर जर्मनी हे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस आहे. म्हणजे उत्पादक राष्ट्र हे जगातलं, म्हणजे युरोप कोलमडला काही क्षणात 2008 नंतर, पण जर्मनी हे राष्ट्र मात्र स्थिरस्थावर राहिलं. याचं कारण त्याच्यामधली त्या राष्ट्रातील उद्योजकता आणि त्या उद्योजकतेचा अभ्यास, तिकडे जे स्किल्स आहेत, तिकडे जी एक श्रमशक्ती आहे, त्यांच्याकडे जी स्किल्स आहेत, तर ती स्किल्स आपल्या भारतात कशी निर्माण करावी, त्याच्याबद्दल काही त्यांच्या श्रमशक्ती ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर काही करार करता येऊ शकतात का, या संदर्भात सुद्धा माननीय पंतप्रधानांनी लक्ष घालावं, अशी इकडल्या उद्योजकांची अपेक्षा आहे. विश्लेषणाबद्दल धन्यवाद. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकीउर रहमान लखवी याच्या पाकिस्तानी तुरुंगातून केलेल्या सुटकेचा जगभरातून निषेध होत आहे. लखवी याची सुटका झाल्याचा ऐकून धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी व्यक्त केली आहे. क्रूरकर्मा लखवी याच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त करताना अमेरिकेनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकत असल्याचं म्हटलं आहे. लखवीच्या सुटकेमुळे दहशतवादी विरोधी लढ्याची पिछेहाट झाली असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. कोल्हापूरकरांना 31 मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती दिली जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवर कार, जीप, एसटी बसेस आणि सिटी बसेस यांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय येत्या ऑगस्टमध्ये घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या संदर्भातल्या वित्तीय आणि कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी राज्य सरकारनं बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे आणि ही समिती 30 जुलैपर्यंत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. टोलमुक्ती अंमलात आणायची असेल तर कंत्राटदार कंपनीला 2.5 ते 3 हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. याबाबतची तजवीज कशी करायची याचं सूत्र मुख्यमंत्री ठरवत आहेत, असंही ते म्हणाले. कोल्हापुरातील टोल बंद करायचा असेल तर शासनानं 600 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी कंत्राटदार कंपनी IRBनं केली आहे. सरकार आणि महापालिका यांच्या आकडेवारीनुसार हा आकडा 325 कोटी रुपयांपर्यंत जातो. या दोन्हीचा सुवर्णमध्य म्हणून 350 कोटी रुपयांची रक्कम निश्चित झाली तर ही रक्कम महापालिकेनं IRBला द्यावी लागेल. त्यासाठी राज्य सरकार महापालिकेला ही रक्कम कर्ज रूपानं उपलब्ध करून देईल, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आणि आधार कार्ड क्रमांकाची मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्राशी सांगड घालण्याकरता आज देशभरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मतदार याद्या बिनचूक आणि विश्वासार्ह करणं हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेमुळे छायाचित्र ओळखपत्रांच्या अनेक प्रती काढण्याला आळा बसेल. जुलैपर्यंत दर महिन्याला अशी शिबिरं घेण्यात येणार आहेत. जनतेमध्ये जागरूकतेचा अभाव असल्यानं धोरणं कितीही चांगली असली तरी त्यांची अंमलबजावणी करणं कठीण जातं. त्यामुळे धोरणांबाबत जनतेत विशेष जागरूकता मोहीम राबवणं गरजेचं असल्याचं मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं. पुण्यात मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स तर्फे आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते. इंधन आणि सौर ऊर्जेचा वापर तसंच स्वच्छतागृहांचा वापर याविषयी लोकांमध्ये जागरूकता नाही, त्यामुळे विकासाची धोरणं राबवणं कठीण जातं, असं सिन्हा यांनी सांगितलं. युवा शक्तीचा योग्य उपयोग व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात, असं ते म्हणाले. नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा मोफत असू नयेत, याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधलं. लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाविषयी सखोल माहिती असणं आवश्यक आहे, असंही सिन्हा म्हणाले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली. अहेरीसारख्या तालुक्यातही यंदा रोजगार हमी योजनेची कामं प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. देशात अतिमागास समजल्या जाणाऱ्या 25 जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो. इथं रोजगाराची वानवं असल्यानं मजूर परराज्यात कामासाठी स्थानांतरण करतात. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना काम उपलब्ध करून दिलं. त्यातूनच राज्यामध्ये रोहिओच्या कामामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा 3रा क्रमांक आहे. जिल्ह्याला 93 कोटी 85 लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र मार्च अखेरपर्यंत 99 कोटी 44 लाख रुपये रोहिओच्या कामावर खर्च झालेत. याची टक्केवारी 105 होते. खर्चाच्या टक्केवारीमध्ये राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो, तर मनुष्य निर्मितीमध्ये 125% उच्चांक जिल्ह्यानं गाठला आहे. पूर्वीपासून जिथे कामं होत होती तिथे तर ती आपण सातत्यपूर्ण पद्धतीनं केलीच, पण जो भाग आपला सुटत होता त्यातलाही काही भाग यावर्षी आपण वाढवलेला आहे आणि एकंदरीतच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक खर्च आणि मनुष्य दिवस निर्मितीवर झालेला आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं म्हणून सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. या माध्यमातून गडचिरोलीमध्ये विविध विकासात्मक कामं हाती घेण्यात आली. वैयक्तिक स्वरूपात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शेततळी, हागणदारी मुक्तीसाठी निर्मल ग्राम योजनेसोबतच रोहिओमधून अनुदान देऊन शौचालय उभारण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. शेतकऱ्यांना बैलांच्या गोठ्यासाठी रोहिओच्या माध्यमातून अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात आली. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोहिओचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळालंय. भारतात लघुपट आणि माहितीपटाला प्रोत्साहन देण्याची गरज असून या चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये जागरूकता तसंच सांस्कृतिक सामाजिक संदेश पाठवण्यास मदत होत असल्याचं मत केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं. इंडियन इन्फोटेनमेंट मीडिया कॉर्पोरेशनच्या वतीनं मुंबईत काल एक कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. सामान्य माणसाशी निगडीत असलेल्या मुद्द्यांना जाणून घेऊन ते समाजासमोर प्रभावीपणे मांडण्याचं काम तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते दुर्गम भागातही पोहोचवण्याचं काम लघुपट आणि माहितीपट बनवणाऱ्यांनी करावं, असंही नक्वी यांनी म्हटलंय.
भारतात विविध मनोरंजनाच्या माध्यमातून हे लघुपट दाखवण्यात यावेत असं आवाहनही नक्वी यांनी यावेळी केलं. दुनिया में कई ऐसे चैनल्स हैं जो सिर्फ शुद्ध रूप से डॉक्यूमेंट्रीज को दिखा रहे हैं और बहुत सफलता के साथ वो देखी जा रही है. इसलिए भारत में भी जो उसको इनकरेजमेंट मिलना चाहिए और हमारा मानना है कि देश और दुनिया के इतिहास, भूगोल, वर्तमान सारी चीज़ों को बहुत ही कम समय में लोगों तक पहुंचाने का एक मजबूत और बहुत ही इफेक्टिव साधन है. महाराष्ट्रात भूदान चळवळीची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. ही पडीक जमीन भूमिहीनांना द्यावी असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भूमिहीनांना कमीत कमी 5 एकर जमीन द्यायला हवी याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांना भेटणार असल्याचं ते म्हणाले. अणुऊर्जा प्रकल्पाचा आम्ही सुरुवातीपासूनच विरोध करत असल्याचं सांगून सौर ऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्प वाढवावेत असंही आठवले म्हणाले. विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे असंही आठवले यांनी सांगितलं. बहुजन एकता मंचच्या 9व्या वर्धापन दिनाचं काल नागपूर इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजेंद्र गवई आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सामाजिक प्रश्नांना घेऊन रिपब्लिकन नेते एकत्र येतात आणि यापुढेही येतील असा विश्वास सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला. बहुजन समाजाचे तमाम नेते आणि रिपब्लिकन चळवळीत काम करणारे तमाम नेत्यांना आम्ही या ठिकाणी एकत्रित आणतो. जे आमचे प्रश्न आहेत, आमच्या समस्या आहेत, मग ते विद्यार्थ्यांचे असेल, शेतकऱ्यांचे असतील, लोकांचे असतील, त्या सर्व आम्ही या ठिकाणी चर्चेला विषय टाकणार आहोत आणि त्या माध्यमातून शेवटी आम्ही आमची भूमिका ठरविणार आहोत. रिपाईचं ऐक्य टिकवायचं असेल आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणलं तर पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आणि मग पक्ष स्वबळावर निवडणुका जिंकणे एवढा सशक्त पक्ष होऊ शकेल. तर मला असं वाटतं की फक्त 4 नेत्यांच्या ऐक्यामुळे लगेच पक्ष पण आमची ताकद मात्र नक्की वाढणार आहे. पण मला वाटतं की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला RPI जर आपल्याला पुढे चालवायचं असेल तर इतर जाती जमातींनाही पक्षात आणलं पाहिजे. नाही असं काही नाही, स्वार्थासाठी वेगळे झाले असं नाही आहे. आता समाजाच्या हितासाठीच आम्ही वेगवेगळ्या जरी आमच्या पॉलिटिकल भूमिका असल्याही तरी आपल्या पक्षाची ताकद एवढी नाही की आपण स्वबळावर सत्तेवर येऊ शकतो. तर मला वाटतं की असं काही स्वार्थासाठी नाही. पण जर RPI ऐक्य होत असेल तर त्याला माझी काही हरकत नाही, पण त्याचा एक आराखडा तयार केला पाहिजे. यावेळी विदर्भ राज्याची निर्मिती, महिला सुरक्षा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्थायी स्वरूपात मदत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत असलेल्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या संदर्भात तातडीची बैठक घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इंडियन ऑइल टँकिंग अर्थात IOTL या रासायनिक आणि तेल साठवणुकीच्या कंपनीतून सातत्यानं होणाऱ्या नाफ्ता चोरी आणि रसायन मिश्रित वायू प्रदूषणामुळे धुतुम ग्रामपंचायत परिसरातल्या 2 चौरस किलोमीटर परिघातल्या गावांमधल्या हजारो ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. या कंपनीतल्या नाफ्ता आणि इतर घातक रासायनिक पदार्थांची गळती होऊन हे पाणी नाल्यामार्फत भात आणि मत्स्यशेती तसंच खाडीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे शेती आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान होत आहे. जवळजवळ आम्ही 3 वर्ष झाली गेले फेऱ्या मारतोय त्या कंपनीकडे. तर ती कंपनीचे जे आहेत जे साहेब लोक आहेत किंवा काय, तर ती लोक म्हणजे उडवाउडवीची उत्तरं देतात. पुन्हा आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा गेलो याच्याबद्दल की बाबा हे म्हणजे आम्हाला संरक्षण पाहिजे किंवा या कंपनीकडून संरक्षणाची गरज आहे. कारण की काय, तर आता जवळजवळ इथे म्हणजे एकच गाव नाही, हा एक गाव आहे, हा तर समजा खूप जवळ आहे, पण बाकीची सुद्धा आजूबाजूला भरपूर गावं आहेत अशी की त्यांच्या सुद्धा जीविताला धोका आहे याच्यापासून. ग्रामस्थांमध्ये कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराबद्दल तीव्र असंतोष आहे. येत्या 8 ते 10 दिवसात प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं नाही तर तीव्र आंदोलन करायचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. संबंधित कंपनीला वाढतं प्रदूषण आणि कंपनीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचं उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी सांगितलंय.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र दूरदर्शनला प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. हेमंत टकले यांच्या थोडी ओली पानं या लेखसंग्रहाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये केलं. कला, संस्कृती, राजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये मनापासून रमणारे टकले हे अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. जगण्याशी समरस होताना या कविमनाच्या पांथस्थाला भिडलेल्या अनेक अनुभवातून साकारलेला हा संग्रह मनाला स्पर्शून जाणारा असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. हेमंत टकले यांनी लिहिण्याचा प्रवास असाच सुरू ठेवावा आणि रसिकांना भरभरून संपन्न वाचन तृप्तीचा आनंद द्यावा, असंही पवार यावेळी म्हणाले. ग्रंथालीनं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, आमदार जयंत पाटील, सीमा हिरे, देवयानी फरांदे आदी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र शाखेचं 21वं त्रैवार्षिक अधिवेशन आज पुण्यात सुरू झालं. कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. किमान वेतन निरीक्षकांची 175 रिक्त पदं लवकरच भरण्यात येतील. असंघटित कामगारांना सामूहिक सुरक्षा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील. कामगारांशी संबंधित सर्व समित्या आणि मंडळांची पुनर्रचना करून कामगार संघटनांना प्रतिनिधित्व दिलं जाईल, असं मेहता यांनी यावेळी सांगितलं. भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटना मंत्री के.सी. मिश्र, उदय पटवर्धन आणि इतर ज्येष्ठ नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून सुमारे 1000 प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. देशभरातल्या ग्रामपंचायतीमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांना येत्या 24 एप्रिलला नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या 16 ग्रामपंचायतींची या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यात निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं होणाऱ्या विज्ञान भवनात सत्कार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 16 ग्रामपंचायतींना यंदा निमंत्रित करण्यात आलंय. अमरावती विभागातल्या अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या चेनुष्टा ग्रामपंचायत आणि अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा यात समावेश आहे. गावामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्टीच्या गावात जे फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बाजार, स्वतंत्र बाजारतळ आहे. गावात अंतर्गत रस्ते आहेत, काँक्रीटचे रस्ते आहेत. त्यानंतर सौर पथदिवे आहेत या ठिकाणी. असे जवळपास गावात जर एक चक्कर मारली तर पूर्ण सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त अशी ग्रामपंचायत आपल्याला दिसून येते. आदर्श ग्राम म्हणून राज्यात ख्याती असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या धाबा ग्रामपंचायतीनं आतापर्यंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात या जिल्ह्यानं विभागातून प्रथम क्रमांक मिळवला होता. दलित वस्ती विकास, कुटुंब कल्याण कार्यक्रम, निर्मल ग्राम, पर्यावरण विकास, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, पंचायत राज अभियान आदी क्षेत्रातही या ग्रामपंचायतीनं पुरस्कार मिळवले आहेत. जे काही सभागृहाचे काम आहे, वॉल कंपाऊंड आहे, समाज मंदिराचं, तेही सुद्धा 13 वित्त आयोगाच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर अभियानाच्या अंतर्गत मिळालेल्या बक्षिसामधून ते काम केलेलं आहे. स्वच्छता, पर्यावरण, संतुलन आणि पाणी ह्या सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायती, सरपंच आणि ग्रामसेवक यांचा गौरव केला जाणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 5 कैद्यांनी पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी भंडारा इथं कारागृह असून या कारागृहात नक्षलवाद्यांसाठी विशेष कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृहातल्या प्रत्येक हालचालीवर विशेष लक्ष राहावं यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी 24 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक जे.बी. मिश्रा यांनी दिली. तसंच सुरक्षेसाठी मोबाईल जॅमर आणि मेटल डिटेक्टरही बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्पर पोलीस महासंचालक पुणे यांच्याकडून कारागृहासाठी हँड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर असे आणि सुरक्षेचे उपकरणे पुरवण्यात आले आहे. त्यामुळे कारागृहात जो व्यक्ती येत असतील त्याची कसून झडती घेण्यात येते. त्यामुळे कारागृहात कोणतीही अवैध वस्तू येणे शक्य नाही.
ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नाही, तिथे साखरेला दर नसल्यानं कारखानदारीही अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि साखर उद्योगाचे डोळे सरकारी मदतीकडे लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे पडलेले दर आणि वाढलेलं साखर उत्पादन या कचाट्यात राज्यातला साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस दर देणं देखील अवघड झालंय. तरी सरकारनं शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर देण्यासाठी प्रतिटन 820 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी राज्य साखर महासंघानं केली आहे. गेल्या वर्षी देखील साखरेचं उत्पादन वाढलं होतं. याही वर्षी तीच परिस्थिती असून देशात चालू वर्षी 265 लाख टन साखरेचं उत्पादन अपेक्षित असून त्यापैकी महाराष्ट्रात 105 लाख टन साखर उत्पादन होणार आहे. देशात गेल्या वर्षीची शिल्लक 80 लाख टन आणि चालू हंगामातली अंदाजे 100 लाख टन अशी 180 लाख टन साखर यावर्षी देखील शिल्लक राहणार असल्यानं सरकारच्या मदतीशिवाय आता साखर उद्योग वाचणं कठीण झालंय असं महासंघाचं म्हणणं आहे. दरवर्षी राज्यातल्या 157 साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला 2200 कोटी रुपये तर केंद्र सरकारला 3400 कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून महसूल मिळतो. त्यामुळे सरकारने आता अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी मागणी साखर उद्योग करतोय. भविष्यामध्ये पुढच्या वर्षा काळामध्ये साखर फार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार आहे. त्यामुळे साखरेचे दर काय वाढतील का नाही मला सांगता येत नाही. म्हणून राज्य सरकारने भारत सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केल्याशिवाय साखर व्यवसाय टिकू शकणार नाही. साखर व्यवसायापेक्षा सुद्धा आणखी पाहिलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा अडचणीची झालेली आहे. FRP देण्याकरता सुद्धा तो पैसा उपलब्ध होत नाही. म्हणून FRP देण्याकरता म्हणून आपण राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की आपण साखर निर्यात केली त्या साखर निर्यातीवरती सरकारने अनुदान द्यावं. यावर्षीचा हंगाम संपत आला. अद्याप शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर मिळालेला नाही ही व्यथा शेतकरी व्यक्त करत असून कारखानदार आणि सरकारही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. ऊस लागवडीचा एकरी खर्च पाहता त्यामधून मिळणारं उत्पादन खूपच कमी असल्याची शेतकऱ्याची भावना झाली आहे. कमी उत्पादन असलं तरी ते देखील वेळेवरती मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत चाललाय. आताच्या परिस्थितीनुसार केंद्रानं व महाराष्ट्र शासनानं शेतकरी जगायचा असेल तर मध्यस्थी करून FRP प्रमाणे भाव द्यावा. जे आज शेतकरी देशोधडीला लागणार आहेत आणि आत्ता लागलेले आहेत त्यांना वाचवण्याचं महाराष्ट्र शासनानं आत्ता जे सरकार आहे त्यांनी करावं. शेतकरी आणि कारखानदार दोघेही सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवून बसले आहेत. कच्चा माल तयार करणं परवडत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर साखर कारखानदार देखील हा व्यवसाय अडचणीत आल्याचं सांगतोय. त्यामुळे सरकारला आता यातून योग्य मार्ग काढावा लागणार आहे. कोणत्याही भाषेला शुद्ध अशुद्ध अशा मापदंडात मोजता येणार नाही. त्यामुळे आपली बोलीभाषा ही दुय्यम आहे असा न्यूनगंड न बाळगता स्वभाषेचा अभिमानच बाळगला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर त्रिपाल सबनीस यांनी केलं. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथं दुसऱ्या 2 दिवसीय अहिराणी साहित्य संमेलनाचं सबनीस यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. माय अहिराणी या स्मरणिकेचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. उत्तर महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश आणि खानदेशात अहिराणी ही भाषा बोलली जाते. जागतिकीकरणाच्या नव्या वातावरणामध्ये बोली भाषा टिकतील की नाही असा प्रश्न आहे. प्रमाण भाषा टिकतील की नाही अशी ओरड सुरू झालेली आहे. म्हणजे भाषेचं मरण आणि भाषेचं जगणं हे ते भाषेच्या लेकरावरती अवलंबून आहे. 24व्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विजेतेपदासाठी झुंज होणार आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी भारताची लढत आज कोरियाबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलियानं 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे तर भारत 5 वेळा विजेते ठरला आहे. न्यूझीलंडला केवळ एकदाच या स्पर्धेचं विजेतेपद मिळालं आहे. अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघ कांस्य पदकासाठी लढत असून त्यानं काल ऑस्ट्रेलियावर 3-4 अशी मात केली. या स्पर्धेतला भारताचा खेळ तसंच येणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी या संदर्भात क्रीडा पत्रकार सुप्रिया दापके यांनी दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहे. भारताच्या हॉकी संघाने यंदा सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयश त्यांना आलं असलं तरी काल ऑस्ट्रेलियावर त्यांनी विजय मिळवत एक दमदार यशस्वी पुनरागमन केलेलं आहे. भारताचा हा विजय यासाठी महत्वाचा आहे कारण सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा
की ऑस्ट्रेलियाने विक्रमी 8 वेळा जिंकले आणि अर्थातच ते गतविजेतेही आहेत ऑस्ट्रेलिया. त्यांना सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे भारताने त्यांच्यावर मिळवलेला विजय हा अतिशय महत्वाचा वाटतो. आता जरी भारत तिसऱ्या स्थानासाठी दक्षिण कोरियाशी खेळणार असला तरी सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विजय हा पुढील वर्षी रिओ ऑलिम्पिक होणार आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कारण रिओ ऑलिम्पिकसाठी आपण याआधीच पात्र ठरलेलो आहोत आणि आता पुढच्या वर्षी ऑगस्टला रिओ ऑलिम्पिक आहे. म्हणजे जवळजवळ आपल्या हातामध्ये 14 महिने आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही रिओ ऑलिम्पिकच्या तयारीला. आणि आता नवीन प्रशिक्षक आहेत पॉल व्हॅन ॲस, तर त्यांनी म्हटलंय की या विजयाने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही, पण त्यांना आम्हाला एक चांगली दिशा मिळाली की पुढे आम्ही तयारी कशी करायची. ही जी त्यांची प्रतिक्रिया आहे नवीन प्रशिक्षक पॉल व्हॅन ॲस ही अतिशय महत्वाची आहे. पॉल व्हॅन ॲस हे जे नवीन प्रशिक्षक आहेत हे टेरी वॉल्श यांचे चांगले उत्तराधिकारी आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. कारण त्यांनी केलेल्या नियोजनाचेच ते पुढे त्याप्रमाणेच खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. आणि आता जर आज आपण कांस्यपदक जिंकलं तर येत्या महिन्यामध्ये जे काही चांगल्या वर्ल्ड सिरीज लीग सारख्या काही चांगल्या स्पर्धा खेळायच्या आहेत तर त्यामध्ये पण भारताला यश येईल. या ठिकाणी एक आणखी मुद्दा नमूद करते तो म्हणजे जे नवीन नियमावली आहे 60 मिनिटांचं म्हणजे 4 सत्र होतात त्या नियमावलीमध्ये आपल्याला चांगलं सूट आपल्याला ऍडजस्ट झालोय आपण. कारण आपल्या देशामध्ये जी वर्ल्ड लीग होत असते हॉकी वर्ल्ड लीग होत असते तर त्यामध्ये हा नवीन नियम प्रथम अंतर्भूत करण्यात आलेला होता आणि त्या नियमांमध्ये नवीन नियमामध्ये खेळण्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाला होतोय असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकसाठी आपण पूर्णपणे सज्ज होतोय असं म्हणायला हरकत नाही. विश्लेषणाबद्दल धन्यवाद. बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. मलकापूरमध्ये पत्रा लागून एकाचा मृत्यू झाला तर संग्रामपूर तालुक्यात धावत्या ऑटो रिक्षावर झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला. लोणार तालुक्यात अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली, बुलडाणा, संग्रामपूर, जळगाव, जामोद, मलकापूर, मेहकर आणि सिंदखेड राजा या तालुक्यात शेतमालाचं आणि बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. आणि आता हवामानाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र विदर्भात काल पाऊस झाला. राज्यात काल अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 6 अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उद्याही विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता विभागानं वर्तवली आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधानांच्या जर्मनी दौऱ्यात आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यावर भर. कोल्हापूरकरांना 31 मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती तर मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांबाबत ऑगस्टमध्ये निर्णय. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाची आज देशभरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम. सरकारी धोरणांची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी जनतेत जागरूकता महत्वाची. माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा. अझलन शाह हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघात अंतिम लढत. कांस्य पदकासाठी भारताची कोरियाशी झुंज. आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.